सामान्य जनतेला पर्याय काही राहिलेला नाही। जल समाधी व्यतिरिक्त दुसरा काही चारा इथं राहिलेला नाही। शेतकऱ्यांचे मुद्दे असोत, शेतकऱ्यांच्या धानाची लिमिट असोत, मक्याची लिमिट असोत, शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न असोत, त्यांना खत पाण्याचा प्रश्न असोत, तो सुद्धा लिंकिंगनं हे सरकार विकताय। जिकडे तिकडे प्रश्नच प्रश्न आहे। आमच्या धानाचा MSP व्यवस्थित मिळत नाही। जेवढे धान आम्ही सरकारला धान खरेदी केंद्रावर ठेवले आहे तेवढी सुद्धा सरकार घेत नाही। जेवढं आमचं उत्पादन होते तुम्ही घ्या ना साहेब, लिमिट कशाला ठेवता तुम्ही? व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट बनवा, काही बनवा साहेब, पण आम्हाला शेतकऱ्याला न्याय तुम्ही केव्हा देणार? आज आम्ही मरणोगतीला जात आहोत, आमचे प्रश्न तुम्ही केव्हा सोडवाल साहेब? आज सुशिक्षित बेरोजगार इथं पडलेले आहेत, रस्त्यानं फिरत आहेत, महिलांवर अत्याचार होत आहेत। या पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये रेपचे प्रमाण इथं वाढले आहेत। MD ड्रग्स सारखे व्यसन या जवान मुलांना होत आहे। साहेब कुठं चालला आपला देश? रोहण्यासाठी तुम्ही जागा घेता, भेलसाठी जागा घेता, मकरदोकड्यासाठी जागा घेता, फेरो एअरलाईनसाठी जागा घेता। साहेब कितीतरी जागा MIDCच्या तुम्ही घेतल्या, पण एकही उद्योगधंदे लावले नाही साहेब। काय करणार आम्ही? कोणता पर्याय आमच्यासोबत? महागाई वाढलेली आहे। सिलेंडर तुम्ही बघा साहेब, काय रेटनं तुम्ही विकताय। आज व्यावसायिक सिलेंडर 923 रुपये तुम्ही केले आहे साहेब। कसे आम्ही धंदे करून? सगळे धंदे बंद झालेच आहे। थोडे बहुत छोटे मोठे करत होतो ते सुद्धा बंद झालेले आहे। विचार करा, सगळीकडे महागाई वाढवून ठेवली। स्मार्ट मीटर दना घुमत राहते साहेब। काय करणार आम्ही? कुठून आणाल? वरून जे सूर्य भगवानाची कृपा होते आणि सोलरनं जे बिजली बनते साहेब, त्याच्यामध्ये तुम्ही टॅक्स लावले साहेब। प्रति युनिट 2 रुपये घेणार आहात साहेब तुम्ही। काय कुठं जाणार आहोत आम्ही? अशी परिस्थिती आमच्यावर आज निर्माण झालेली आहे। महिला सुरक्षित नाहीत, बेरोजगाराला काम नाही, शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय नाही साहेब। असं जगून आम्ही काय करणार आहोत? म्हणून आम्ही आज डिसाईड केलं आहे आणि सगळ्या लोकांना मी आव्हान करतो आहे, OBCचा कॉलम नाही साहेब, तिकडे तुम्ही जनगणना करत आहात। अरे ज्याची जेवढी भागीदारी त्याला तेवढा लाभ मिळाला पाहिजे साहेब। हे सगळे तुम्ही भाषणामध्ये सांगता साहेब, पण त्याचं फक्त जातीमध्ये लढवण्याचं काम करत आहात। वर्गीकरणाचा मुद्दा तुम्ही नवीनच आणला आता साहेब। वर्गीकरणामध्ये किती अन्याय होते, म्हणजे जातीमध्ये आज लढाई झगडा करण्याचं काम तुम्ही करत आहे साहेब। आमच्याजवळ काही पर्याय राहिला नाही। म्हणून मी सगळ्या जनतेला महाराष्ट्राच्या मी विनंती करतो की वैनगंगाच्या तळी या कारदा ठिकाणी आम्ही जल समाधी आंदोलन इथं करणार आहोत, जेणेकरून हे बैरी सरकार आणि भगवान याला सद्बुद्धी देईल आणि आमचे प्रश्न सुटतील। म्हणून मोठ्या संख्येने तुम्ही तिथं हजर व्हा आणि या सरकारला हादरवा। धन्यवाद।